मला आहे ना, कधी-कधी घरात करमत नसलं ना, मी काय करते, की गार्डनमध्ये ना, एक चक्कर मारून येते, फेरफटका मारून येते. फुलं वगैरे चांगले आलेले आहेत ना त्याच्यामुळं आणि थंडी ना, त्या थंडीच्या दिवसामध्येच ही शेवंतीची फुलं येतात. त्यानंतर आहे ना, आता मार्केटमध्ये म्हणजे थंडीमध्ये ना, आता थंडी तर बरंच मेथीची भाजी खायला भेटेल. पण आता ती भाजी पण खाऊन-खाऊन इतका कंटाळा आलाय ना, की एकच भाजी प्रत्येक वेळी किती वेळेस बनवावी. मग म्हटलं चला आता एकदा आहे ना, माझ्या पद्धतीनेच बनवते. मी काय केलं, मेथीची भाजी निवडून घेतली आणि कुकरमध्ये ना, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ शिजायला टाकून दिली. त्यानंतर आहे ना, कढईमध्ये टाकलं तेल, त्याच्यामध्ये ना जिरे टाकले, कांदा परतून घेतला आणि त्याच्यानंतर हळद पावडर, लाल तिखट पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतला. चांगलं परतून घेतलं आणि मेथीची भाजी ना 2-3 पाण्याने धुवून घेतली. ती भाजी याच्यामध्ये चांगली परतून घेतली. थोडंसं मीठ टाकून दिलं आणि डाळ शिजली होती. शिजलेली डाळ पण ह्याच्यामध्ये टाकून दिली. अजून थोडंसं पाणी टाकून दिलं, कारण कुकरमध्ये थोडीशी डाळ शिल्लक होती म्हणून थोडंसं पाणी टाकून दिलं आणि अशी ना मी डाळ मेथी बनवली. माझी आई बनवत होती, पण तिची पद्धत थोडीशी वेगळी होती. पण मला तीच भाजी खाऊन लय कंटाळली होती म्हणून मी डाळ मेथी बनवली. तुम्हाला आवडली का?